इथे मात्र 49. चांगला सामना पाहायला मिळाला आपल्याला GS घरड वरचे ओवळे आणि मेडिटेक पनवेल या संघामध्ये आणि या ठिकाणी मेडिटेक पनवेल हा संघ विजयी होतोय. तर यायचं यानंतर होणारा सामना असेल विनोद स्पोर्ट गावठण विरुद्ध जंजिरा 11 पनवेल. हॅलो. तर पाहतोय आपण मोठा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला संघ असेल तो विनोद स्पोर्ट गावठाण, दुसऱ्या बाजूला संघ असेल जंजिरा 11 पनवेल. तर पाहतो आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकीचा कहू लागलाय तो मात्र विनोद स्पोर्ट गावठण या संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारताना दिसत आहेत. तर फलंदाजीसाठी पाचारण करतील ते मात्र जंजिरा 11 पनवेल या संघाला. चला सामन्याला सुरुवात होते. आपण सामना पाहतोय विनोद स्पोर्ट गावठाण विरुद्ध जंजिरा 11 पनवेल. गावठाण या संघाने नाणेफेक जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी करतील ते प्रथमतः जंजिरा 11 पनवेल. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते आपल्याला. हॅलो. याआधी सामना झाला होता विरुद्ध GS घरड वरचे ओवळ्या संघामध्ये.
त्यामुळे सामनावरचा पुरवठा ठरतो तो सचिन. सचिनने यायचंय, मॅन ऑफ चं किताब घेऊन जायचंय. तर सामना सुरू होते. वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज रायगडचा आणखी एक मोठं नाव समर्थ कडू. समोर फलंदाज किरण. पहिला चेंडू फिरकावून दिलाय, त्या ठिकाणी पाहायचंय क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. झेल सुटते, जीवदान मिळतंय, चेंडू मात्र जातोय वन बाउंड 4 धावांसाठी. वैयक्तिकाने संघाचं खातं खोलतोय या ठिकाणी किरण 4 धावेने. तर पाहायचंय सामन्याला सुरुवात तर झाले. पहिल्या चेंडूवरती समाचार मात्र घेतलंय ते किरण आणि स्वागत करून दिले समर्थ कडू यांचं. एक चांगला चेंडू होता, चेंडू काही समोरला नाही किरणाला. यानंतर आणखी एक समारंभ केला जाईल. हॅलो, आमचे मान्यवर सचिनजी पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल सचिन यांना. सचिन यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील. वळूया आपण सामन्याकडे पुन्हा एकदा. पुढचा चेंडू घेऊन समर्थ तयार. फलंदाज किरणला हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मध्ये राहतो फायनलच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धावच्युत होतो की काय, परंतु विकेट किपर गॅदर करू शकला नाही चेंडू. त्या ठिकाणी बघता बघता 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावेने संघ मात्र पुढे जाताना दिसतोय. पुढे सरकताना धावसंख्या होते आतापर्यंतची 7. पहिलं षटक चालू असताना अतिशय धीम्या गतीने सुरुवात म्हणावं लागेल जंजिरा 11 पनवेल या संघाची. चांगली गोलंदाजी राहिली ती मात्र समर्थ कडू या गोलंदाजाची. रायगडमधलं एक मोठं नाव आहे समर्थ कडू. पाहायचं आहे कशा प्रकारे उर्वरित चेंडू आपलं हातळेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा समर्थ तयार असतील. किरणला स्लो प्रकारचा चेंडू काही समजला नाही, चेंडू मात्र जातोय निर्धाव विकेट किपरांच्या हातामध्ये. चांगला चेंडू म्हणावं लागेल, चांगलं कमबॅक करताना दिसतंय तर मात्र समर्थ या ठिकाणी. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. धावसंख्या झाली ती मात्र 7 कायम राहिले. पुन्हा एकदा समर्थ यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडू, परंतु उजव्या इष्टीच्या बाहेरचा जाणार हा चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. हा खराब चेंडू, अवांतर धाव मिळते या ठिकाणी. डावा इष्टीकडून उजव्या इष्टीकडे जाणार हा चेंडू लेग कटर प्रकारचा चेंडू होता. चेंडू काय समजला नव्हतं, परंतु हा खराब चेंडू. पुन्हा एकदा समर्थ तयार असतील. किरण यांना जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला आदळतोय चेंडू. त्या ठिकाणी एक धाव तो नक्की मिळणार आणि मला वाटतं या ठिकाणी एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या मात्र होते ते आतापर्यंत 8. धीम्या गतीने सुरुवात आतापर्यंत, माफ करा धावसंख्या होती ते 9. पुन्हा एकदा हॅलो समर्थक हॅलो. पहिलं षटक हाताळताना समर्थक कडू अजूनपर्यंत पायचा उर्वर चेंडू घेऊन समोर फलंदाज मुकेश याला प्रथमतः स्टाईलला खेळतो मात्र मुकेश. जोरदार फटका मारला त्या ठिकाणी. एक धाव तर नक्की मिळणार मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू मात्र तो 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी 4 धावांची संघाची धावसंख्या झाली ते आतापर्यंत 13. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना जंजिरा 11 पनवेल 13 धावसंख्या. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत ते जंजिरा 11 पनवेल संघाची. तर आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीनं
दुसरे षटक घेऊन येतोय तो गोलंदाज बॉलर नेम जयेंद्र. समोर असेल फलंदाज सलामी फलंदाज किरण. जयेंद्रचा पहिला चेंडू वेगवान अतिशय वेगवान चेंडू ब्लॉक पद्धती चेंडू चेंडू काही समजला नाही तो किरणाला सन्मानपूर्वक खेळून काढला तो मात्र किरणाने. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र हा गोलंदाज जयेंद्र. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय वारंवार चेंडू निर्धाव मात्र जातोय तो मात्र गोलंदाज जयेंद्र यांचा. धावसंख्या मात्र 13 वरती कायम. धावसंख्या आतापर्यंत स्थिर दिसते आपल्याला 13 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा जयेंद्र तयार. पुन्हा एकदा वेग वेग आणि वेग पाहायला मिळतो या गोलंदाजाकडून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले तिन्ही चेंडू निर्धाव विकेट किपरांच्या हातामध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते जयेंद्र यांच्या बाजूने. आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी करताना दिसतो मात्र हा गोलंदाज जयेंद्र. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले तो मात्र किरण याला जागेवर उभं करून ठेवले तर किरणाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू 4ही चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होते तो हा गोलंदाज. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले 13 धावसंख्या आली त्यानंतर मात्र आलेला हा गोलंदाज जयेंद्र आल्या मात्र वेगावरती स्वार होताना दिसतोय. पूर्णपणे जखडून ठेवले ते फलंदाज किरण याला. तर पाहायचं येणारे 2 चेंडू असतील कशा प्रकारे फलंदाजी करेल ते मात्र किरण. किरणला कुठेतरी आक्रमण स्वीकारावं लागेल आपल्या संघासाठी. या चेंडूवर पाहायचा पुन्हा एकदा उजयशीच्या बाहेरचा जाणार हा चेंडू परंतु हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. काहीच कळत नाही तो मात्र किरणाला. अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळाला आतापर्यंत तो मात्र जयेंद्र यांच्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा सज्ज जयेंद्र. ब्लॉक मध्ये चेंडू होता चेंडूला खोदून काढतोय चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावेला. बराचसा काळ हा किरण उभा होता त्यानंतर मात्र चेंडूचा चांगला वेध घेतला आणि चांगल्या चेंडूचा चांगला समाचार घेत थेट चेंडूला मात्र पाठवलंय 6 धावेसाठी. या 6 धावेने संघ मात्र पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. तर आणखी या ठिकाणी आमचे पाहुणे श्री सचिनजी म्हात्रे पनवेल शहर पोलीस स्टेशन विभाग सचिनजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेल फॅमिलीमध्ये यायचंय. सचिनजी म्हात्रे पनवेल शहर पोलीस यांचं आगमन होतं या ठिकाणी. आमचे मित्र जयजी पाटील यांचे परम मित्र सचिनजी म्हात्रे यांचं आगमन होते. यायचंय फॅमिलीमध्ये बसायचंय आम्ही विनंती करतो. तर पाहायचं या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 79 धावसंख्या आहे. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज अंकुश. अंकुश येतोय स्वतः गोलंदाज तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू लेग कटर पद्धतीचा चेंडू चेंडू काही समजला नाही तो मात्र मुकेश याला स्लो पद्धतीने टाकलेला हा चेंडू होता. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजीला करतोय तो मात्र मुकेश माफ करा अंकुश. तर पाहायचा अंकुश याचा पुढचा चेंडू घेऊन सलामीवर फलंदाज मुकेश याला. पुन्हा एकदा आकुटाचा चेंडू बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय चेंडू मात्र पुन्हा एकदा स्थिरावतोय विकेट किपर यांच्या हातामध्ये. वारंवार 2 चेंडू टाकण्यामध्ये निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र हा गोलंदाज अंकुश. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत ती मात्र गावठाण संघाची. पुन्हा एकदा बॅकफूटवर जाऊन खेळलेला हा चेंडू हलक्या पद्धतीने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि पाहायचं पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय या फटक्यासाठी. आणि 4 धावा. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले होते अंकुश आणि त्यानंतर मात्र चेंडूची चांगली पाहणी केली या मुकेशने.
बॅकफुटवर आले आणि चेंडूला मात्र दिशा दिली पॉईंटच्या दिशेने. त्यानंतर त्या ठिकाणी असलेले क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय आणि चुकीमुळेच की काय हा चौकार मिळतो तो मात्र जंजिरा 11 पनवेल संघाला. तर पाहिजे पुन्हा एकदा अंकुश तयार, समोर असलेला फलंदाज मुकेशला पुन्हा त्याच प्रकारे चेंडू त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता मुकेशचा, पण यावेळी मात्र प्रयत्न बसतोय, चेंडू मात्र जातो निर्धाव. आतापर्यंत आपण पाहिले विनस्फोट गावठण या संघाच्या बाजूने गोलंदाजी आहे त्या अप्रतिम राहिले. अतिशय सुरेख गोलंदाजी करतात हे गोलंदाज. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू फसवा निघालाय अंकुशांचा. स्वतः विकेट किपर धावताना दिसतोय आणि त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती आता मात्र 24. प्रथमतः फलंदाजी करताना दिसतोय हा संघ जंजिरा 11 पनवेल. कुठेतरी आक्रमण करावं लागेल या दोन्ही फलंदाजाला. सलामीवीर फलंदाजी सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत दिसते आपल्याला खेळताना. किरण खेळताना दिसतो ब्लॉक पद्धत चेंडू अंकुशाचा, चेंडू काही समजला नाही परंतु बॅटची कडा लागून फायलेगच्या दिशेने चेंडू जातो. त्यापर्यंत 2 धाव धावून पूर्ण करतायत. तिसरा धावाचा प्रयत्न आहे मुकेशाचा परंतु किरण त्याला माघारी पाठवतोय. कोणतीही घाई करताना दिसत नाही किरण. या ठिकाणी षटक संपतंय, 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकात समाप्तीनंतर सांगायची धाव ती 26. तर आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. सचिनजी म्हात्रे पनवेल शहर पोलीस यांचं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. हॅलो, दोन्ही पंचांना विनंती असेल लवकर सामना चालू करा. बराचसा उशीर गेलेला आहे, बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे अजून. तर पाहायचंय पहिलं हॅलो 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 तर वैयक्तिक पहिल्याने सांगायचे होतं 4थं षटक घेऊन येतो तो गोलंदाज नाव सांगा जरा. सुनील. तर समोर असेल फलंदाज तो मात्र मुकेश आणि किरण यांची जोडी, सलामी जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये. यापुढे कुठेतरी आक्रमण करावं लागेल दोघांना. पहिला चेंडूला पाठवून दिले पॉईंटच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो, चूक करतोय, झेल सोडतोय आणि एक जीवदान मात्र मिळतं या ठिकाणी मुकेशला. चांगला फटका होता पॉईंटच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल घेऊ शकला नाही आणि एक जीवदान मात्र मिळते मुकेशला. या जीवदानाचा फायदा मात्र उठवावा लागेल तो मात्र मुकेशला येणाऱ्या काही चेंडूवरती. तर आता मात्र स्ट्राईकला खेळतो किरण. पाहायचं किरण कशा प्रकारे फलंदाजी करतील. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवावं लागेल, चांगली फटकेबाजी करावं लागेल ते किरणाला. तर पाहायचंय सुनीलचा पुढचा चेंडू, समोर असलेला फलंदाज तो मात्र किरणाला मोठमोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले या गावठण संघाच्या गोलंदाजाने. आतापर्यंत पाहतो आपण गोलंदाजी अप्रतिम राहिली. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही समजला नाही तो किरणाला. त्या ठिकाणी धावची करण्याचे प्रयत्न परंतु सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचताना दिसतो तो मुकेश. चेंडू मात्र येतो तो निर्धाव. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत ती विनोद स्पोर्ट गावठण या संघाची. पुन्हा एकदा सुनील पुढचा चेंडू घेऊन सलामीवीर किरणाला जोरदार प्रहार केला. स्वतः विकेट किपर धावताना दिसतो. झेल खाली, झेल होईल का आणि झेल बाद. चांगला झेल म्हणावा लागेल आणि संघाला मिळालेला म्हणजे जंजिरा 11 पनवेल संघाला मिळालेला हा पहिला धक्का. सत्तावीस धावसंख्येवरती पहिले मिळालेला हा पहिला धक्का तो म्हणजे जंजिरा 11 पनवेल संघाला.
नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये. फलंदाज सुनील याचा पहिला चेंडू नवीन गेलेला फलंदाजाला हॅलो हॅलो आकोटापे चेंडू होता. चेंडू काही समजला नाही तो फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातो सुनील यांचा. हॅलो पुन्हा एकदा सुनील तयार. नवीन गेलेले फलंदाजांना पुन्हा एकदा जोरदार फटका मारला. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तर नक्की मिळणार. एका धाव संख्या मात्र होते ती 28. अतिशय धीम्या गतीने धावसंख्या होताना दिसते आपल्याला ती मात्र जंजिरा 11 पनवेल संघाची. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावे लागतील या फलंदाजांना. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता आणि प्रयत्न फसतोय तो मुकेशाचा. चेंडू मात्र जातो निर्धाव. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 28ची धावसंख्या उभी केली आतापर्यंत ते मात्र जंजिरा 11 पनवेल संघाने. आता येणारं शेवटचं षटक असेल म्हणजे 6 चेंडू बाकी असतील आणि या 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील ते मात्र मुकेश आणि नवीन गेलेल्या फलंदाजांना. जर आम्हाला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे, नवीन फलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर अंकुश येतोय पुन्हा एकदा शेवटचे षटक घेऊन. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने 5वं षटक घेऊन. पहिला चेंडू असेल समोर. नवीन फलंदाज यांना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फसतोय. एक चांगली सुरुवात म्हणायला लागेल ती मात्र अंकुशांची. धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावताना दिसतो हा अंकुश. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. शेवटे षटक हातात दिसतोय अंकुश. पुन्हा एकदा लेग कटर पद्धतीचा चेंडू काही समजला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. वारंवार बीट होतात ते फलंदाज जंजिरा 11 पनवेल संघाचे. शेवटचे षटक हातात दिसतो तो अंकुश आणि या षटकामध्ये हाणामारी करण्याची गरज आहे परंतु असं काही घडताना दिसत नाही. पूर्णपणे गोलंदाजी हवी होताना दिसते मात्र फलंदाजावरती. पुन्हा डाव्या यष्टीच्या भारतात जाणार हा चेंडू. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अवंत धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 29. पायचा पुन्हा एकदा अंकुश. समोर फलंदाजांना जोरदार भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. वारंवार निर्धाव चेंडू मात्र जातो तो अंकुश यांचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ती मात्र विनस स्पोर्ट गावठाण या संघामार्फत. पुढील चेंडू जो आत्ता मात्र बऱ्याचशा उशिरानंतर एक मोठा फटका येतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय. नैसर्गिक अडथळ्यामुळे तो झेल घेऊ शकला नाही आणि चेंडू मात्र जातो या ठिकाणी 4 धावांसाठी. बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या होते ते आतापर्यंत 33. पाहायचंय उर्वरित चेंडू मध्ये अशीच फटकेबाजी करावी लागेल ती मात्र फलंदाजाला. जोरदार पार केलाय पॅव्हिलियनच्या डोक्यावरून सलामी देत चेंडू मात्र येतोय 6 धावांसाठी. कुठेतरी आकार देताना दिसतोय धावसंख्येला तो मात्र हा फलंदाज आपल्या संघासाठी. या आधी चेंडूचा चौकार त्यानंतर येणारा हा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. मिड विकेटच्या डोक्यावरून हा येणारा पुन्हा एकदा षटकार. षटकाराने धावसंख्या होते ते आतापर्यंत 45. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला उर्वरित 3 चेंडूवरती आणि या 3 मोठ्या फटक्यानंतर धावसंख्येला एक चांगलंसं वळण लागलं. धावसंख्या उभी केली ती 45. 46 धावांचं आव्हान असेल. तर मी विनंती करीन सुलेशनजी भोईर लारा दादा यायचं पॅव्हिलियनमध्ये जरा 5 मिनिट.
सुलक्षण दादा यायचं पॅनलमध्ये जरा. हॅलो. तर आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं आहे जंजिरा 11 पनवेल या संघाने प्रथमतः फलंदाजी केली आणि अवघ्या 30 चेंडूवरती 45 धावा उभ्या केल्या आणि 46 धावांचं आव्हान असेल ते मात्र विनोस्फोर्ट गावठण या संघाला. तर पाहायचं आहे कशा प्रकारे आव्हान संपुष्टात आणतात ते मात्र विनोस्फोर्ट गावठण संघाचे खेळाडू. आणि त्यासाठी मैदानामध्ये सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. कृपया फलंदाज नाव. हॅलो. RCC बॉईज अलिबाग आणि वन सोल्युशन नेरूळ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. नेरूळ आणि अलिबागचे कॅप्टन आपण टॉस काढण्यासाठी यायचे. गावठाण संघाचा 12वा खेळाडू. गावठाण टीम 12वा खेळाडू पाठवून द्या. सलामीची जोडी मैदानामध्ये समर्थ कडू आणि प्रफुल्ल या दोन फलंदाजांना पाहतोय. गोलंदाज सुनील पहिलं षटक घेऊन एकूण टार्गेट आहे ते 44. पहिलाच बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूरवरती राहिले. तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं केलं जाते एक या धावसंख्येवरती. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. धावसंख्या 2. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. त्यानंतर वाढचा इशारा येत असताना यावेळेस फटका चांगला आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाल्यात. सरळ रेषेत टोकलेला षटकार पहा मिळतो आपल्याला फलंदाज प्रफुल्लच्या बॅटमधून.
लेग स्टंप, पाहावं लागेल वाईड बॉल. टॉस करतो आपण. दोन संघामध्ये आरसी बॉयज अलिबाग आणि वन सोल्युशन नेरूळ. डिफेन्स फटका खेळात एक धाव पूर्ण केली जातो. या 44 या धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना हो बिग शॉट खेळायचा प्रयत्न. कीपर बीट झाल्या. चेंडू पाठीमागे निघून जातोय. एकेरी धावेसाठी धावसंख्या 13. लक्ष ठेवा लक्ष. अद्यापर्यंत एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅक टू बॉलर्स केला. चेंडू गेला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद 13 संख्या. विनर स्पोर्ट गावठाण या संघाची सन्मान करूया आपण. मी या स्पर्धेचे आयोजक सुरक्षा शुभास आपण पनवेल शहर पोलीस स्टेशन सचिनजी मात्रे आणि त्याचबरोबर जयेश पाटील मुंबई पोलीस जयेश पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करावा या ठिकाणी. दीपक कार्लेकर यांच्या शुभास आपण त्यांना सन्मानित करूया. पहिल्या षटकाचा केस संपलाय. बिनबाद 13 ही धावसंख्या पाहायला मिळाली. जयेश पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. या ठिकाणी फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. समर्थ कडूच्या बॅटमधून शानदार षटकार. आमचे या स्पर्धेचे आयोजक सुलक्षण भोईर यांच्या शुभ हस्ते जयेश पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. विचुंब्याचे रामशेठ पाटील यांना विनंती आपण स्टेजवरती या. खराब चेंडू वाईड बॉल.
एकदा वा सुपर षटकार पहा मिळतो आता मात्र लॉंगलेगच्या वरून 6 धावा. पुन्हा एकदा ऑपरा केला जातोय. फिल्डर उपस्थित आहेत. कॅच इटचा कॉल. फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस. पहिला धक्का लागला. धावसंख्या 26 आहे धावसंख्येवरती. समर्थ कडूच्या स्वरूपामध्ये पहिला आदरा. अंकुश स्ट्राईक वरती. फुल टॉस. फायदा उठू शकले नाहीये. बॉल हवेत आहे. जवळपास फिल्डर नाहीये. ओ दूरवरून फिल्डर आलेत मात्र चेंडू पाठीमागे निघून जातोय. 2 धावा मिळाल्यात. बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. षटकार. 6 धावा. वाऱ्यांच्या लाटावरती स्वार होऊन हा मारलेला षटकार. षटक समाप्त होते. दुसरं. एकूण धावसंख्या 34 धावा. चौतीस धावा झाल्या. 34 रन. सुनील गोलंदाज. तिसरं षटक. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप.
पुन्हा एकदा डॉट लागोपाठ 2 चेंडू डॉट आल्यात. प्रफुल्ल पाहतो या स्ट्राईक वरती. हो टॅपिंग क्रिकेट खेळला जातोय. पॉईंटच्या दिशेला एकेरी धाव. 2 चेंडू डॉट त्यानंतर आलेली सिंगल. येथे सुद्धा मिडॉनला फोल्डर होती. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला जातोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. चांगलं षटक. 2 षटकामध्ये 34 होत्या. या षटकामध्ये एकच धाव आली अद्यापपर्यंत. षटक सुरू आहे. लास्ट हो. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर उपस्थित. कॅच इट. चांगलं षटक फेकलं जात आहे. वापसी करणारे षटक. 2 ओव्हरमध्ये 34. 3 ओव्हर 35 झाल्या. 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे आता. राकेश चव्हाण अलिबाग यांना विनंती आहे की मंचावरती यावं आपण. राकेशजी चव्हाण या आपण मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. बारा चेंडू 11 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. षटकार. प्रफुल्ल यांच्या बॅटमधून या 6 धावा. हो इथे सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावर बॉलला अडवलंय. एकेरी धाव. आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे कोषाध्यक्ष खजिनदार साहेब सत्यवनजी म्हात्रे यांना विनंती आहे मंचावरती या. स्वागत आहे आपलं. फलंदाज बाद झाल्यात. एज लागली. फक्त 4 धावसंख्येची गरज आहे.
हो, चांगला चेंडू होता, झपकन आतमध्ये आला. पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला असला तरी सुद्धा या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. कॅच हिटचा कॉल मुकेश शिलोटकर त्या ठिकाणी होते, मात्र 4 चौकार, 4 धावा. वावंजाचे भाऊ पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती या. भाऊ पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण पाटील आपल्याला विनंती आहे, यावं आपण. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय गोलंदाज सुनील.